आली रे आली, आता तुझी बारी आली. नाही असं नाही की परत त्या रेस्टॉरंटमध्ये गेलो नाही, म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी असं घातलेलं होतं की ज्याच्यामुळं भूकच लागत नव्हती. आम्ही आता रेस्टॉरंटमधलं आम्ही सगळे तेच अन्न खातो जे आम्ही कस्टमरला देतो. आमची माणसं इथेच जेवतात. मी जेव्हा जेवायचं असतं त्यावेळी मी इथेच जेवतो. म्हणजे मला स्पर्धाच नकोय आपलं इथे आपलं. फूड रिव्ह्यू घेणार होते कारण तुकाराम मुंढेंनी जी नियमावली सादर केलेली आहे त्यानुसार हॉटेलवाले रेस्टॉरंटवाले नियमावली फॉलो करतात का हे मला बघायचंय. पण हा पाऊस काय पुढचं पाऊल टाकू देईल मला असं काही वाटत नाहीये. मला बाहेर जायचं होतं पण आली अचानक. थँक्यू सो मच सर, तुम्ही थांबलात त्याबद्दल. आता तुकाराम मुंढेंनी हॉटेल रेस्टॉरंटवाल्यांबद्दल म्हणजे हॉटेल रेस्टॉरंटवाल्यांसाठी जे काही नियमावली सुरू केलेली आहे तर तुम्ही त्या पद्धतीनं काही काम सुरू आत्ता केलंय की आधीपासूनच आहे? आमचं आधीपासूनच त्याच्यावर काम चालू आहे. तुकाराम मुंढेंच्या अनेक त्यातल्या नियमावली सांगण्याचं मी समर्थन करतो आणि त्याचं स्वागतही करतो. अनेक जण माझ्यासारखे आहेत जे ते त्यातलं बरंच काही फॉलो आधीपासून करतायत. जसं तू इथं बघितलं इथं आम्ही बोर्ड हे केलेलं आहे. याच्यामध्ये टॅक्स आणि आम्ही काय वापरतो आणि काय वापरत नाही याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. तर पाम तेल याच्यावर मुंडे साहेबांचा आक्षेप आहे, जो माझा तर राग आहे त्याच्यावर. पण आम्ही ते पहिल्यापासून वापरत नाही. काळं तेल त्यांनी स्पेसिफिक सांगितलेलं आहे. आम्ही काळं तेल कधीच विकत नाही. आजपर्यंत आमच्याकडनं तेलाचं एक थेंबी आम्ही विकलेलं नाही आणि आम्हाला आता 60+ वर्ष झाली आहेत. तर हे काही नियम अगदी स्तुत्य आहेत आणि त्यांनी त्याची जाहीर वाच्यता करून त्यांना चांगल्यापैकी दंड आकारला आहे किंवा आकारणार असं सांगितलंय. ते आपल्या इथे गरजेचं आहे आणि मोठा दंड असल्याशिवाय आपण बरेच जर नियम पाळत नाही किंवा आम्ही नियमाच्या बाहेर जाऊन काम करतो. जसं आता त्यांनी पेस्ट कंट्रोल आणि याचं सांगितलंय. आम्ही पेस्ट कंट्रोल दर महिना सव्वा महिन्याला करतो आमच्याकडे आणि आमच्या सगळ्या ग्राहकांना त्याची कल्पना आहे. त्याच्याकरता आमचं रेस्टॉरंट एक दिवस अर्धा दिवस तरी पूर्ण बंद असतं आणि दुसऱ्या दिवशी थोडं उशिरा उघडतं. ही आमच्याकडची रेग्युलर प्रॅक्टिस गेले 7 वर्ष आहे. या 7 वर्षात म्हणजे आम्ही कमीत कमी 50पेक्षा जास्त वेळा पेस्ट कंट्रोल करून झाले आणि क्लिनिंग तर रोज असतं आमचं. फक्कड फूड्सच्या अशा 5 चांगल्या गोष्टी मला सांगा ज्या बाहेरच्यांनी पण फॉलो केल्या पाहिजे. पेस्ट कंट्रोल नियमाने करायला हवं. साधारण 1.5 ते 2 महिने हे चांगलं टायमिंग आहे. स्वच्छता चांगली पाळायला हवी. माणसांचं हायजीन पण बघायला हवं चांगलं, कारण हे 3 फॅक्टर असे आहेत की हे क्लिनिनेस आणि हायजीन ह्या सगळ्यात गोष्टी सगळ्यात जास्त महत्त्वाच्या आहेत. मला पर्सनली असं वाटतं की एखादं हॉटेल रेस्टॉरंट तुम्हाला स्पॉन्सर केलं तरच त्यांचा व्हिडिओ करायचा नसतो, तर जे चांगल्या गोष्टी आहेत त्या ग्राहकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे असं आम्हाला वाटतं. आशीर्वाद डायनिंग हॉल आहे, तर जे रूल्स तुकाराम मुंढेंनी सांगितले त्यानुसार तुम्ही मग रूल्स सुरू केले फॉलो करायला की आधीपासून होते? तसे 80% आधीपासूनच आहे. ओके. मग फारसं काय बदल करायची गरज पडणार नाही. ओके. मग आता आम्ही जे रीलमध्ये व्हिडिओमध्ये इतके सगळे आम्ही व्हिडिओज बघतोय की काही काही हॉटेलवाले रेस्टॉरंटवाले पदार्थ हो म्हणून नाल्यात फेकून देत आहेत, तर अशी काही परिस्थिती आलेली का तुमच्यावरती? नाही, आमच्या इथे आम्ही 2-2, 3-3 वेळा बनवतो. म्हणजे शक्यतो आम्ही बनवलेलं जेवण नाही टाकलं जाईल याचा प्रयत्न करतो. ओके. नाही म्हणजे असं बनावटीचे पदार्थ आहेत, आता पनीर अनलॉग आहे, तर अशा पद्धतीचं पनीर काही आमच्याकडे विषय? नाहीच आहे. ओके. म्हणजे आम्ही दूध घेऊन दही लावतो आणि त्याचं ताक देतो. ओके. त्यामुळे पनीर डेअरीचं काही पदार्थ काही विषय येत नाही. आमच्याकडे फक्त तूप आणि दही आम्हीच बनवतो इथे. ग्राहकांचा आशीर्वादवरती विश्वास काय, असे काही 5-6 मुद्दे सांगाल का मला? त्यांना आवडतं इथे जेवल्यानंतर, त्यांना त्रास होत नाही, त्यांना इथे हायजीन स्वच्छ वाटतं, ओके. जेवल्यानंतर प्रसन्न वाटतं म्हणून ते येतात. ओके. मग आशीर्वादचे असे मला 5 पॉईंट सांगा जे इतरांनी सुद्धा फॉलो केले पाहिजे. इतर जो काय करतात मला माहिती नाही, खरं सांगायचं तर. पण आमच्या इथे जेवढं आम्हाला करता येतं तेवढं आम्ही करतो, जेणेकरून सगळे समाधानी. दुसरा काय करतो याच्याशी मला कर्तव्य नाही आहे तसं पाहायला गेलं. म्हणजे मला स्पर्धाच नको आहे कोणाशी. ओके. आपलं आहे ते आपलं आहे. ओके. म्हणजे सिलेंडर वाढले म्हणून त्यांनी 50 रुपये वाढवले म्हणून मी वाढवायला पाहिजेत असं काही नाही. त्यामुळे असं मी दुसरा काय करतो त्याच्यावर मी माझं काही ठरवत. जे आमचं आहे ते आमचं आहे आणि ते आहे त्याला आमचे ग्राहक प्रतिसाद देत आहेत चांगले आणि आम्ही जास्तीत जास्त त्यांना समाधानी ठेवण्याचा प्रयत्न करतो. मुंडे साहेबांनी नियमावली चालू केलेली आहे
ती अतिशय योग्य आहे. कारण अन्नामध्ये होणारी भेसळ ही त्यांनी थांबवण्याचं काम केलेलं आहे. आणि जे रूल रेग्युलेशन त्यांनी घालून दिलेले आहेत ते पूर्वी होतेच, हां परंतु आत्ता ते त्यांनी फॉलो करायला सांगितले. जसं निवडणुकीची आचारसंहिता पूर्वी होती ती कोणाला माहिती नव्हती, ती TN शेषन साहेबांच्या निमित्तानं माहिती झाली. तसं आता मुंडे साहेब जे कारवाई करत आहेत ती अतिशय योग्य आहे आणि सर्व ग्राहकांचा त्याला एकमुखी पाठिंबा असणार आहे. असं तुमचा कधी एक्सपिरियन्स आला का हॉटेलमध्ये गेलाय आणि अन्नच खराब निघालं असं काही? मुळातच मॅडम मी कधीतरी हॉटेलमध्ये जेवतो, रोजचा माझा डब्बा असतो. परंतु आत्ता ह्या हॉटेल व्यवसायामध्ये मला एकदा एक अनुभव असा आला की एका रेस्टॉरंटमध्ये मी सकाळचं मला नाश्त्याला बोलवलं, एक उत्तप्पा खाल्ला. परंतु दुपारी 4-4:30पर्यंत मी 9 वाजता खाल्लेला उत्तप्पा 4-4:30पर्यंत मलाही भूक लागली नाही. माझ्याबरोबर जो ड्रायव्हर होता त्याला मी विचारलं, अरे तू जेवायचं नाही का तुला? तो मला म्हणला, भाऊ मला भूकच नाही लागलेली. म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी असं घातलेलं होतं की ज्याच्यामुळं भूकच लागत नव्हती. म्हणजे साधारणतः आपण घरी नाश्ता केला की दुपारी आपल्याला भूक लागतेच, परंतु त्या दिवशी दुपारी भूकच लागली नाही. मी परत त्या रेस्टॉरंटमध्ये गेलो नाही. मी आता माझा रोजचा डब्बा असतो, परंतु ह्या कोथरूडच्या परिसरामध्ये आल्यानंतर ही आशीर्वाद नावाची घरगुती खानावळ आहे. आपल्या घरच्याप्रमाणे तिथं जेवण मिळतं. म्हणून आता महाडचे माझे मित्र आले होते, कुठं जायचं तर आता घरी सगळे लग्नाला गेलेले म्हणून इथं जेवायला जेवण चांगलं आहे. आणि मुंडे साहेबांना आमचा सगळ्यांचा मनापासूनचा पाठिंबा आहे. ते सर काम चांगलं करायला जातात आणि सारखी त्यांची बदलीच करतात, ह्याला काय अर्थ आहे? हे व्हायला नाही पाहिजे. त्यांनी पंढरपूरला आता आपल्या पालख्या जाणार आहेत, त्यांनी जे नियोजन केलं तिथं त्या परिसराचं ते आजही तुम्ही जर गेलात तर त्यांनी घालून दिलेल्या नियोजनावरतीच आत्ताचे अधिकारी काम करतात. मुंडे साहेब जे काम करतात त्याला शब्द नाहीत माझ्याकडे त्यांचं कौतुक करायला. सर मला सांगा, वांजळे डेअरीवरती लोक का विश्वास ठेवतात? वांजळे डेअरीमध्ये प्रत्येक वस्तू ही या ठिकाणी बनवली जाते आणि आम्ही बाहेरून कुठल्याही वस्तू खरेदी करत नाही. जे काय प्रोडक्ट आहे ते आम्ही या ठिकाणी बनवतो आणि दुधावर प्रक्रिया न करता जे आमच्या डेअरी फार्मवरून दूध येतं तेच या ठिकाणी विकलं जातं. आणि त्यामुळं लोकांचा विश्वास आहे की दुसरं काय घेण्यापेक्षा वांजळे डेअरीमधून घेतलेलं त्यांना आवडतं. आम्ही आमच्या नावाप्रमाणे त्या ठिकाणी प्रत्येक वस्तू ही चांगली देण्याचा प्रयत्न, कारण लोकांमध्ये आमचं नाव आहे आणि त्या नावासाठी आम्ही काय करतो की बाबा आपली चांगल्यात चांगली वस्तू ही ग्राहकांपर्यंत पोहोचली पाहिजे, त्यासाठी आम्ही प्रत्येक गोष्टी खबरदारी घेत असतो. भाई साब, इतक्या स्वच्छ ठिकाणी जाऊन खायचं म्हणजे इथं खूप अशी स्वच्छता मला बघायला मिळाली. म्हणून मी इथं आली आहे श्रीनाथ रसवंती गृहमध्ये. इतक्या चांगल्या ठिकाणी जाऊन खायचं असतं मला कधी माहितीच नव्हतं. तर आता सर माझ्याबरोबर आहेत. सर तुमचं आहे ना हे शॉप, दुकान तुमचं आहे? हो नमस्कार. मला एक सांगा की उसाच्या रसामध्ये पण भेसळ होती का? होते ना. कसं काय म्हणजे? काही लोक लिंबू महाग झाले म्हणून लिंबू वापरत नाही, त्या जागी लिंबू सत्व वापरतात. काही जण ऊस महाग झाला म्हणून ऊस चांगल्या क्वालिटीचा आणत नाहीत. जो जनावरांना घालतो आपण वाड्याचा ऊस, तो ऊस वापरतात. आणि लोक स्वस्त आहेत म्हणून 10 रुपयाचा रस प्यायला जातात, पण विचार करत नाही की 10 रुपयाला लिंबू येत नाही, 10 रुपयाला रस कसा विकतो. ह्याचा लोकांनी विचार केला पाहिजे. पैसे देऊन तुम्ही आरोग्य विकत घेत नाही तर आरोग्य धोक्यात घालताय. तर आरोग्याची काळजी करून स्वच्छता हायजेनिकपणा बघूनच तिथं तुम्ही खा प्या, कुठं पण प्या, माझ्याकडे पिवा असं काही नाही आहे, पण स्वच्छता बघा आणि जीवाची काळजी घ्या. जॅकीज दाबेली अँड सँडविचमध्ये मी आलेली. यांच्याकडे इतके सगळे प्रकार आहेत आणि आपण जेव्हा बाहेरून हे सगळे पदार्थ बघतो तर ते तेवढे हायजीननं बनवले जातात का? त्याच्यामध्ये काही भेसळ असते का? सर तुमचं दुकान आहे ना? हो सर. ओके. तुकाराम मुंढेंनी जे नियम सांगितलेले आहेत माहिती आहेत का तुम्हाला? काय आहेत? म्हणजे कॅप घातली पाहिजे, हँड ग्लोव्स पाहिजे आणि दुकानाची स्वच्छता पाहिजे हां, आणि हायजीन व्यवस्थित मेंटेन झालं पाहिजे. आहे का हायजीन? हो मेंटेन आहे. मी भाजी घरी बनवतो स्वतः, हां दुसरीकडे कुठं बनवत नाही. हां. आणि जे मटेरियल असतं हां. A1 क्वालिटीचंच मी वापरतो, हां दुसरं कुठलं वापरत नाही. हां आणि स्वच्छता बघसाल तर माझ्याकडे स्वच्छता एकदम क्लीन असते. मलाच हायजेनिक आवडत नाही, हां. त्याच्यामुळे मला माझ्याकडे स्वच्छता पूर्ण क्लीन असते. जॅकीज कच्ची दाबेली आणि सँडविच ना? भाईसाहेब एवढी स्वच्छता, एवढी स्वच्छता.
एवढ्या स्वच्छतेत जाऊन लोकांनी खाल्लं पाहिजे, पण ते लोक विचारच करत नाहीत. भेसळयुक्त असतं नसतं, 4 पैसे कमी मिळाले की लगेच जिथं स्वस्त मिळेल तिथं जा. हे फार चुकीची गोष्ट आहे, असं नका करू. तुकाराम मुंढेंनी सांगितलंय त्यानुसार इथं तुम्हाला बघायला मिळतंय. बघा, तुकाराम मुंढेंनी सांगितल्याप्रमाणे हायजीन मेंटेन केलं जातंय फायनली. तर असेच वेगवेगळ्या हॉटेलमध्ये मी धाड टाकते डायरेक्ट न सांगता आणि इतकं हायजीन बघून बापरे, आता माझ्या डोळ्यातनं पाणीच. बघूया पुढच्या हॉटेलमध्ये. माझ्या मागं तुम्हाला दिसत असेल की जय भवानी म्हणून एक स्नॅक्स सेंटर आहे. तर त्यांच्याकडे कशा पद्धतीनं हायजीन मेंटेन केलं जातं बघूया. सर, जय भवानी स्नॅक्स सेंटरमध्ये ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते का? हायजीन मेंटेन केलं जातं का? आम्ही प्रत्येक वेळा आहे ना ग्राहकांना कसं द्यायचे, प्लेट्सपासून पाणीपासून आणि मटेरियलबद्दल, आणि प्रत्येक मटेरियल आम्ही ब्रँडेड वापरतो. कुठली पण मटेरियल आणून वापरत नाही. हां, आणि आम्हाला एकच इच्छा आहे, पैसे कमवायची इच्छा नाही. ग्राहकांना जेवढं चांगलं होतं तेवढं आम्ही प्रयत्न करतो. ओके. पाणीबद्दल, प्रत्येक स्वच्छताबद्दल, किचन स्वच्छ, भांडी बर्तन, प्रत्येक कस्टमरची टेबल, हां, एवढं प्रत्येक गोष्टीला आम्ही लक्ष देतो. म्हणजे एवढं आमच्याकडे हे आहे, एवढं आम्ही पहिल्यापासून आमची एकच आहे, म्हणजे कस्टमरला व्यवस्थित देणं, स्वच्छ ठेवणं, कामगारांची कपडे घालणे, स्वच्छ कपडा, आणि त्यांनी काम झाल्यानंतर हात पाय धुणे, सगळे ते आम्ही काळजी घेतो. अशा खड्यामध्ये टोपी लाड नॉनव्हेज थाळी बर आत्ता ओपन आहे. तुकाराम मुंढेंनी जी नियमावली सादर केलेली आहे हॉटेलबद्दल, तर त्यानुसार तुमच्याकडं काही कारवाई केली जाते का? त्यानुसार तुम्ही काही करताय का? आमचं पहिल्यापासून सगळं आहे मेंटेनन्स. ओके. काय नियम सांगितलेत त्यांनी किचन बाबतीत? किचन बाबतीत हे सगळं क्लिनिंग व्यवस्थित असावी, स्टाफचे क्लीन सेफ वगैरे सगळं हायजीन मेंटेन करायला सांगितलं. ओके. मग तुम्ही ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी यासाठी काय करता? आम्ही सगळे स्टाफला कसे पदार्थ बनतात तुमचे? आमचे पदार्थ आपण बनवून हे करून देतो. पूर्ण असं बनवून ठेवत नाही आपण, हा असे ऑर्डर येईल तसे बनवून देतो. रोजच्या रोज फ्रेश असतं आपलं सगळं. ओके. बरं, मला एक सांगा की भेसळयुक्त पदार्थ तुम्ही खाल्ले आणि असा कधी एक्सपिरियन्स आलाय का तुम्हाला? कुठल्या हॉटेलमध्ये किंवा असा काही अनुभव आहे का तुमचा? आम्ही हॉटेलवर किंवा गाड्यावर जातच नाही, कारण काय माहिती का, गाड्यावरचं जे ऑइल असतं हां, ते एक ऑइल कमीत कमी 5 ते 7 वेळेस गरम करतात. हां, इव्हन लोक आपल्या इथं प्रॉब्लेम असा आहे की लोक मर्सिडीजमध्ये फिरतात पण गाड्यावरचा जाऊन वडापावच खातात. हां. हायजीन काय खायचं हे लोकांना माहित नाही. बरोबर. ते आपल्याकडे एज्युकेशनचा अभाव आहे. चांगली क्वालिटी ठेवतो, हां. चांगलं तेल वापरतो. कुठलं तेल वापरता? आपण राईस वापरतो. अच्छा. नाही, पण ज्या वेळेला आपण पदार्थ तळतो हां. बरोबर, तर ते किती वेळा एकाच तेलात ते तळले नाही पाहिजे? नाही नाही, अदलून बदलून तेल, एकाच तेलामध्ये नाही तळत आम्ही. अदलून बदलून तेल तळतो. मग म्हणजे असे- एका दिवसाला एकदाच एक तेल वापरतो, दुसऱ्या वेळेस दुसऱ्या दिवशी दुसरं तेल. ओके. त्याच्यामुळे आम्ही स्वच्छता ठेवतो, तर आमच्याकडे कस्टमर येतात. मी अचानक काहीही कल्पना न देता रँडम जे हॉटेल दिसेल त्या हॉटेलमध्ये मी गेले आणि त्यांच्या हायजीनबद्दल विचारलं. मी स्वतः बघितलं, तर त्यावेळेला मी ज्या ज्या ठिकाणी गेलेली आहे त्या ठिकाणी बरंच हायजीन मला बघायला मिळालं. पण तुम्ही ज्या वेळेला हॉटेलमध्ये जाताय तर त्यावेळेला त्या हॉटेलमध्ये हायजीन आहे का नाही हे बघणं जास्त गरजेचं आहे, ना की फक्त 4 पैसे कमी मिळत आहेत म्हणून चला कुठेही खा, असं करू नका बरं का प्लीज. तर तुमचा असं काही किस्सा आहे का, किंवा तुम्ही एखाद्या कुठल्या हॉटेलमध्ये गेलाय आणि तिथं तुम्हाला खूप वर्स्ट एक्सपिरियन्स आलाय, असं कधी झालंय का? किंवा भेसळयुक्त तुम्ही खाल्लं त्यामुळे तुम्हाला खूप प्रॉब्लेम्स आले, तर असे काही किस्से असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि ऑडिओला सबस्क्राईब करा.